दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी सुवर्णा जोशी। सुरुवात आपण बुलेटिनची करतोय। एका महत्त्वाच्या बातमीने संभाजीराजे नवा पक्ष स्थापन करणार की काय अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि अर्थातच या चर्चा पुढच्या काळात वादळ निर्माण करू शकतात। सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू झालेला आहे अशा चर्चा आहेत अशी माहिती आहे। आरक्षणाच्या चळवळीचं नेतृत्व केलं जाणार आहे। वर्षा बंगल्यावरची ही दृश्य आपण बघतोय। संभाजीराजे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। काही वेळात पुढच्या ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटतील असं कळतंय, पण सध्या ते वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। संभाजीराजे आपल्याला गाडीत बघायला मिळत आहेत। प्रसार माध्यमांचा गरडा आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर। 5 वाजता सगळं मी बोलणार आहे। आता मुख्यमंत्र्यांना अशोकराव असतील तर तिथं सगळ्यांना सांगायचं की आपण एकत्र येऊ आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, एवढाच विषय। परंतु तुम्ही इतरही राजकीय नेत्यांना सर्वांना भेटलेला आहात सर, तेच काय नेमका निर्णय तुमचा? तुम्ही पत्रकार परिषद देखील घेणार आहात, काहीतरी ठेवा ना मला प्रेस कॉन्फरन्स बोलायला सर। पण निर्णय आक्रमक असेल आता, लढाई आरपारची लढाई आता मराठा समाजाने तुम्ही लढणार, काय दिसते माझ्या डोळ्यात? बघू, मलाच माहित नाही। महाराज एक विनंती आहे, तुमची भेट झाली की इथे येऊन बोला। मीडिया आम्ही स्टँड लावतो। भेटीतून तुम्हाला अपेक्षित आहे, निर्णय होणं अपेक्षित आहे। भेटतो तर भेटून येतो, भेटून येतो। आजच्या बैठकीतून तुम्हाला अपेक्षा आहे, आजच्या बैठकीतून अपेक्षा आहे। अपेक्षा आहे म्हणून झालोय। अपेक्षा आहेत सर, राजे आला तिथे। मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी खूप सारे प्रश्न प्रसार माध्यमांनी विचारले। भेटून येतो मग उत्तर देतो असं संभाजीराजे म्हणाले। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले संभाजीराजे, भेट होणार आहे मुख्यमंत्र्यांशी। तिथे अशोक चव्हाण उपस्थित आहेत असं कळतंय, तुम्ही काय सांगाल? एक लाईव्ह दृश्य बघतो आहोत। संभाजीराजे छत्रपती खासदार राज्यसभेचे हे आता वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आपण थेट त्यांचा कॉर्नर पाहतोय की वर्षा निवासस्थानी त्यांचा कॉर्नर आता पोहोचलेला आहे। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची महत्वाची चर्चा होणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन पक्ष उदयाला येतोय का हे आता पाहावं लागणार आहे, कारण जी काही सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार संभाजीराजे छत्रपती हे सर्व मराठा समाजात सर्व संघटनांना एकत्र घेऊन एक नवीन पर्याय महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे अशी समजता आहे। त्याचबरोबर ते भाजपचे राज्यसभेचे सदस्यत्व जे आहे त्याचा देखील ते राजीनामा देण्याची शक्यता आहे। सध्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची महत्वाची आणि अंतिम चर्चा होणार आहे। या बैठकीमध्ये मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील उपस्थित आहेत। ते देखील वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यांची आता इथे बैठक होणार आहे आणि अतिशय महत्वाची ही बैठक असणार आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय काय चर्चा होते हे आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण या बैठकीनंतर खासदार संभाजीराजे छत्रपती हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकी कुठली निर्णायक घोषणा करतात याकडे संपूर्ण अगदी बरोबर आहे उदय। आपल्या माध्यमातून थेट दृश्य न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक बघतायत। एक्सक्लुझिव्ह दृश्य, छत्रपती संभाजीराजे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि तिथे ते मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन संवाद साधणार आहेत मराठा आरक्षणासंदर्भात। एकच विनंती किंवा आवाहन ते सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना करत आहेत। शरद पवारांना आणि राज ठाकरेंना काल ते भेटले, उद्या ते प्रकाश आंबेडकरांना भेटणार आहेत आणि आज असं कळतंय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर ते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भेटणार आहेत अशी माहिती तरी मिळतेय। आता दिवसभरात स्पष्ट होईल काय नेमक्या घडामोडी घडतायत, पण त्याआधी 5 वाजता संभाजीराजे पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांविषयी स्पष्टता करतील। तो मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत नवीन पक्षासंदर्भातल्या त्याविषयीचा मुद्दा असेल। संभाजीराजे नवा पक्ष स्थापन करणार अशा चर्चा आता होऊ लागलेल्या आहेत। सोशल मीडियावर कॅम्पेन सुद्धा सुरू झालेला आहे। आरक्षणाच्या चळवळीचं नेतृत्व हा पक्ष करेल, ते स्वतः संभाजीराजे स्वतः करतील। ते उद्या प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत असंही कळतं आहे। शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार का अशा सुद्धा चर्चा आहेत। आपण चर्चा करूया याविषयी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याशी। संदीप, एका बाजूला वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांशी भेटीगाठी सुरू आहेत संभाजीराजेंच्या आणि सगळ्यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणासाठी लढूया असं ते म्हणतायत, अशी भूमिका ते घेतायत। दुसरीकडे मात्र
नव्या पक्षासंदर्भातल्या हालचाली सुरू झाल्या आहेत का, काय सांगाल? सुवर्ण, एकतर शिवराज्याभिषेक दिन ज्यावेळेला 15-16 वर्षापूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केला, तेव्हापासून संभाजीराजे छत्रपती संपूर्ण राज्यभरात जाऊन पोहोचले. ही कोल्हापूरची गादी आणि दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांची साताऱ्याची गादी. या दोन्ही राज्यांनी एकत्र येऊन एखादा पक्ष किंवा संघटना स्थापन करावी असं अनेक तरुणांचं अनेक वर्षांपासून मत आहे, अनेक मराठा संघटनांचं मत आहे. आणि त्यामुळे आता जी काही दोन तासानंतर उद्या संभाजीराजे छत्रपती आपली भूमिका मांडणार तर आहेतच आणि त्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. पण सोशल मीडियावरून एक संदेश फिरवला जातो किंवा एक दबाव प्रचंड संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टाकला जातो की त्यांनी एखादा नवीन पक्ष स्थापन करावा आणि त्या अंतर्गत त्यांनी मराठा आरक्षणाची जी लढाई आहे ती लढावी. तर पक्ष राहू देत किंवा संघटना राहू देत, ही एक शक्यता आपल्याला म्हणता येईल. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना पहिल्यांदा आपण सांगूया की त्या शक्यता आहे, ती पहिली शक्यता आहे. दुसरी शक्यता सुवर्ण महत्वाची अशी आहे की कदाचित खासदार पदाचा राजीनामा संभाजीराजे छत्रपती देऊ शकतात. तो कधी देतील याची घोषणा ते कधी करू शकतात. तिसरी एक शक्यता आहे, मराठा समाज सोडून बहुजन समाजाला एकत्र आणून मराठा आरक्षणाचा लढा ते नव्यानं पुन्हा सुरू करू शकतात. चौथी एक शक्यता आहे की राजकीय पक्षांशी फारकत घेऊन, म्हणजे भाजपचे ते आता राज्यसभेचे खासदार आहेत, भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ते नव्यानं लढा अधिक तीव्र करू शकतात. आणखी एक शक्यता आहे, भाजपला रामराम करून शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन ते पुन्हा खासदारपद मिळवू शकतात. आणि शेवटची एक शक्यता आहे ती अशी आहे सुवर्ण की कोरोनाचं संकट असल्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका घेऊन नंतर ते आपला निर्णय जाहीर करू शकतात. संदीप, काही क्षणासाठी आपल्याला थांबवते, आपण असे सोबत राहा. पण छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव आपल्या सोबत आहेत. धनंजयजी, सोशल मीडियावर सुद्धा असे कॅम्पेन सुरू झालेलं बघायला मिळतंय की छत्रपती संभाजीराजे नवा पक्ष स्थापन करू शकतात, तुम्ही काय सांगाल? नक्कीच. महाराष्ट्रभरामधला छत्रपती संभाजीराजेंचा दौरा जर आपण पाहिला तर याच्या पूर्वीचा शेतकऱ्यांचा दौरा असेल, आता मराठा आरक्षणाचा दौरा असेल, या सर्व दौऱ्यांमध्ये एक सर्वसामान्य तरुण ह्या सर्व छत्रपती संभाजी महाराजांच्या कामकाजाला आकर्षित झालेला आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये, आरक्षणाच्या बाबतीमध्ये न्याय मागण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्रभराचे दौरे करणं असेल, सर्व संघटनांना एकत्रित करणं असेल, त्याचबरोबर राजकीय पक्षांनी बोलतं व्हावं, राजकीय पक्षांनी मराठा समाजाला न्याय द्यावं म्हणून सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतलेली आहे. आणि याच्या माध्यमातून जर सर्वपक्षीय नेते मराठा समाजाचे प्रश्न सोडवणार नसतील तर तुम्ही पाहिलं असेल की सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढता दबाव छत्रपती संभाजीराजांच्या माध्यमातून होत असेल आहे की संभाजीराजांनी नवीन पक्ष काढावा, त्या पक्षाच्या माध्यमातून मराठा समाजाचे, बहुजन समाजाचे प्रश्न सोडवले जावेत ही माझ्या संघटनेची मागणी आहे. उद्देश धनंजयजी जरी हा असला की मराठा समाजाला न्याय मिळवून देणं, त्याच्या आरक्षणाचा लढा लढणं, तरी आमचे प्रतिनिधी संदीप यांनी जे शक्यता ज्या वर्तवून दाखवल्या, तुम्ही काय सांगाल? कुठल्या शक्यतेने संभाजीराजे विचार करतील? 100% मला असं वाटतं की महाराष्ट्रातील तरुण वर्ग जर पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जर आपण आठवण केली तर अनेक त्यावेळेचे राजे महाराजे असताना देखील स्वतःचं साम्राज्य उभं करून शिवाजी महाराजांनी समाजाला न्याय दिला होता. आज पण तीच परिस्थिती झालेली आहे. हे राजकीय पक्ष फक्त तुझं माझं करून वेळ ढकलपणा करत आहेत. आज आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर माझ्यासारखा तरुण असेल महाराष्ट्र, सर्व तरुण संभाजी महाराजांच्या मागे उभे राहतील आणि स्वतःचं साम्राज्य उभं करून आमचे प्रश्न सोडवले जातील असं आम्हाला वाटतं. नक्की आपण व्यवस्थित सांकेतिक बोललेला आहात. स्वतःचं साम्राज्य उभं करण्यासाठी तुम्ही सगळे त्यांच्या सोबत राहाल. धनंजयजी, आभार, आपण सविस्तर बोललात त्याबद्दल. आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत होते, त्यांचेही आभार. एका मोठ्या बातमीकडे पुन्हा वळूया. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीहून वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण सुद्धा वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. हे देखील या बैठकीला सहभागी असणार आहेत, म्हणजे छत्रपती संभाजीराजे, अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार आहेत. तिघेही वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. उदय, काय अपडेट? सुवर्ण, मी आता वर्षा निवासस्थानाच्या बाहेर आहे आणि वर्षा निवासस्थानी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चेला सुरुवात झालेली आहे. त्यांच्यासोबत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील आहेत. राज्य सरकारने गेल्या 1.5 वर्षामध्ये नेमकं मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी काय काय कायदेशीर प्रयत्न केलेले आहेत या संदर्भातली इत्थंभूत माहिती आणि पुढे अजून काय करणार आहे, कारण लढा अजून संपलेला नाही आहे या एवढ्या मोठ्या समाजाचा, त्याबद्दल राज्य सरकार नेमकं काय करणार याची इत्थंभूत माहिती दिली जाणार आहे. आणि ही खासदार संभाजीराजे छत्रपती यांची शेवटची राजकीय भेट असल्याचं समजतंय. यानंतर ते थेट संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकं काय निर्णायक भूमिका जाहीर करतायत महत्वाची, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आपण आता वर्षा निवासस्थानाच्या बाहेर आहोत. आपण ते माझ्या मागे बघू शकता. मराठा समाजातले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते मंडळी इथे जमलेले ते देखील या संपूर्ण घटनेकडे पाहतात. त्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आहे. मराठी
साम्राज्याचं अस्तित्व अस्मिता आपण जे म्हणतो ते हातामध्ये घेऊन आले आहेत. एक खूप मोठी आशा त्यांच्या मनामध्ये आहे. नेमकं काय त्यांचं म्हणणं आपण ते त्यांच्याकडनं देखील जाणून घ्या. तुम्ही वर्षा निवासस्थाना बाहेर आहेत, राजे आणि मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक होते आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला या बैठकीनंतर? आज छत्रपती युवराज संभाजी महाराज हे आज चारही पक्षांच्या नेत्यांची आज या ठिकाणी भेट घेत आहेत आणि चारही पक्षांसोबत त्या चर्चा करत आहेत आणि चर्चेच्या माध्यमातून संध्याकाळी 5 वाजता युवराज संभाजी महाराज हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सविस्तरपैकी ते त्या ठिकाणी सांगणार आहे. पण मी तुम्हाला आज एवढं सांगू इच्छितो, गेल्या कित्येक दिवसापासून हे चारही पक्ष मराठा समाजाच्या भावनांसंग या ठिकाणी खेळत आहे. या चारही पक्षांना आज आमचा छत्रपती युवराज संभाजी महाराज यांच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो, लवकरात लवकर चारही पक्षांनी लवकरात लवकर मराठा आरक्षणाविषयी त्यांची बाजू जर नाही मांडली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये यांना जशाला जसं उत्तर येणाऱ्या काळात आम्ही देणार आहोत. आपली काय प्रतिक्रिया? खरं सांगायचं तर प्रथमतः मराठाच्या तोंडातला घास हिसकावून घेण्याचं काम या सरकारनं घेतलं आहे. कोणतंही सरकार असेल हा मराठाच्या आरक्षणाच्या सोबत खेळ करत आहे. मराठा आरक्षण लवकरात लवकर जर सरकारनं नाही निर्णय घेतला तर आम्ही एकाही आमदारला रोडवर फिरू देणार नाहीत, एकाही मंत्र्यांना रोडवर फिरू देणार नाहीत. संभाजीराजेंनी आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत. आजपर्यंत अनेक पुढाऱ्यांच्या भेटी घेतल्या, जनतेशी संवाद साधलेला आहे. मराठा समाजाच्या भावना राज्यकर्त्यांपर्यंत आता राजे पोहोचवणार आहेत आणि 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. तोपर्यंत आम्हाला वाटतं की मराठा समाजाच्या सर्व प्रश्न जे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत, सारथीचा प्रश्न असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न असेल, तारादूतांचा प्रश्न असेल किंवा काही नोकरी अडकलेल्या आमच्या बांधवांचा प्रश्न असेल, हे प्रश्न राज्य सरकारने तात्काळ सोडवावेत आणि सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणं असेल किंवा राष्ट्रपती महोदय, पंतप्रधान महोदय आणि संसदेला राज्यपालांथ्रू पत्र पाठवून मराठा आरक्षण परत लागू करून तिथं शेड्यूल 9 खाली घालून परत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेऊन किंवा डायरेक्ट मराठा समाजाला आरक्षण लागू करणं असेल, ह्या मागण्यासाठी संभाजीराजे तिथं गेलेले आहेत. आता राजे 5 वाजता आमच्या मराठा समाजाची सविस्तर भूमिका मांडणारच आहेत. परंतु आम्हाला समन्वयकाला आणि समाजाला वाटतं की मराठा समाजाचं आरक्षण द्यावं, अन्यथा समाज येणाऱ्या काळात राज्यकर्त्यांना, सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही आणि त्यांना वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी जाब विचारून निश्चितपणे वेळ प्रसंगी लाट्या काट्या आणि दांडे सुद्धा हातात घेऊन समाज आपली प्रतिक्रिया उग्र पद्धतीनं आणि ठोकशाही मार्गाने आता समाज लढा उभारणार आहे. आपण ते बघतोय की मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आता आर या पारच्या भूमिकेमध्ये आहेत. आम्हाला न्याय द्या किंवा आम्ही रस्त्यावरती उतरू, हा निर्वाणीचा इशारा घेऊन हे सर्व वर्षा निवासस्थानाच्या बाहेर आलेले आहेत. सुवर्ण, नक्की आज लक्षवेधी घडामोडी वर्षा या निवासस्थानावरून ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे उदय पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊन संवाद साधणार आहोत. तुर्तास आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल. वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये चर्चा होते आहे. अशोक चव्हाण मराठा संघर्ष उपसमितीचे अध्यक्ष सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणासंदर्भातली आत्ता बातमी आपण बघणार आहोत. सिद्धार्थ पिठानी याला हैदराबादमधून अटक करण्यात आलेली आहे. सिद्धार्थ पिठानी हा सुशांत सिंह राजपूतचा मित्र. सिद्धार्थला मुंबई न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आज सकाळी त्याला मुंबईत आणण्यात आलं. हैदराबाद इथून त्याला अटक झाली आणि त्याला मुंबईत आणण्यात आलं. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामध्ये सिद्धार्थ पिठानीला अटक झालेली आहे. त्याला हैदराबादमधून मुंबईत आणण्यात आलं. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. या विशेष कार्यक्रमामध्ये आपण प्रामुख्याने उजनीच्या पाणी प्रश्नाविषयी बोलणार आहोत. पण त्याआधी एक महत्त्वाची बातमी बघूया. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे यांची चर्चा सुरू झालेली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य ही आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय.
एक्सक्लुझिव्ह छायाचित्र आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय। वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। आता या कार्यक्रमाचा विषय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, उजनीच्या पाण्याचं आंदोलन आणि त्यावरून निर्माण झालेला आता पाणी प्रश्न। इंदापूरमध्ये उजनी पाणी आंदोलन पेटलं। पाणी इंदापूरला न देण्याच्या आदेशाची होळी करण्यात आली। हा निर्णय झाल्यानंतर काल संध्याकाळपासूनच त्याच्या प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या होत्या। उजनी धरणाच्या गेट समोर या आदेशाच्या प्रतीची होळी करण्यात आली। पीपल्स रिपब्लिकन पक्ष आक्रमक झालेला आहे। आंदोलनात धरणग्रस्तांचा सुद्धा समावेश आहे। पाणी पिण्यासाठी कमी, पण ते शेतकरी जास्त उचलतात। शेतकऱ्यांना आमचा विरोध नाही, परंतु तुम्ही जर आमचं पाणी हक्कात हिरावून घेत असाल तर आम्ही भविष्यात ते पाणी बंद केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा आमचा असा आहे की लातूरचा इथं काही संबंध नसताना लातूरला जी 21 टीएमसी पाणी तरतूद केलेली आहे ती रद्द करावी, पहिली आमची प्रामुख्याने मागणी असेल। आणि इंदापूर तालुका दौंड आणि करमाळा आणि माळा ह्याच्यामध्ये 7 टीएमसी पाण्याची तरतूद आहे आता सध्या। तर आमची अशी मागणी राहील की आमच्या इंदापूर तालुक्याचं जे काय पाणी आहे, दौंड तालुक्याचं वेगळं पाणी काढावं, सोलापूर जिल्ह्याचं पाणी वेगळं द्यावं त्यांना। आमचे प्रतिनिधी सोलापूरचे सागर सुरवसे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि बारामतीचे आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव सुद्धा आपल्या सोबत आहेत। या दोघांशी सविस्तर या उजनी पाणी प्रश्नाविषयी बोलूया। सुरुवातीला सागर, मी आपल्याकडे येईन। उजनी धरणाचं पाणी सोलापूरला न देण्याचा निर्णय झालेला आहे। लेखी स्वरूपातला हा निर्णय झाला आणि काल संध्याकाळपासूनच त्याच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या। काय सांगाल आपण? सुवर्ण, हा पाण्याचा वाद खरं तर गेल्या 22 तारखेपासून म्हणजे 22 एप्रिलला जो पहिला आदेश निघाला त्यामध्ये राज्य शासनाने एक योजना जी होती, जे इंदापूर तालुक्यातले जे 22 गावं आहेत त्यांना उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी जे आहे ते देण्याची ही योजनेच्या सर्वेला या ठिकाणी राज्य शासनाने मंजुरी दिली होती आणि त्याला जवळपास 600 कोटींचा खर्च देखील अपेक्षित होता। असं असताना या पार्श्वभूमीवरती जेव्हा हा निर्णय झाला त्यानंतर मात्र सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटना असतील, शेतकरी संघटना असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली आणि या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये 22 एप्रिल पासून सुरू झालेलं आपण पाहायला मिळतंय। त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये हे सगळं जे काही पाणी वाटपाचा जो काही प्रश्न आहे तो चव्हाट्यावर आला आणि आंदोलन उजनी धरणामध्ये सोलापुरातील जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी या उजनी धरणामध्ये जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली, रास्ता रोको केले। असं हे सगळी परिस्थिती पाहता काल बारामतीमध्ये देखील आंदोलन करण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केला। बरोबर। आणि त्यानंतरच कुठेतरी या ठिकाणी हा जो लेखी आदेश आहे पाणी वाटप जो इंदापूरला करण्याचा लेखी आदेश जो आहे तो रद्द करण्यात आल्याचा लेखी आदेश काढला गेला। यापूर्वी आंदोलक सोलापूरचे ठाम होते की जयंत पाटील यांनी या ठिकाणी तोंडी आदेश दिले होते, मात्र लेखी स्वरूपात काहीही न दिल्यामुळे जनहित शेतकरी संघटना असेल, रयत क्रांती संघटना, सहार संघटना या लोकांनी या ठिकाणी उजनी धरणाच्या गेटवर गेल्या 16 दिवसांपासून जे आहे ते आंदोलन चालूच ठेवलेलं होतं। आताही ते आंदोलन सुरूच आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला येऊन त्यांनी या संदर्भात लेखी आदेश जे पत्र आहे ते आम्हाला द्यावं, पोहोच करावं, कारण आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे। असं असताना आता इंदापूरमध्ये त्याचे पडसाद उमटायला आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकंदरीतच हा पाण्याचा वाद जो आहे 5 टीएमसी पाण्यावरून हा वाद तयार झालेला आहे। खरंय, पण आता प्रश्न हा आक्रमकतेकडे वळलेला बघायला मिळतोय। सागर, अधिक आपण सविस्तर बोलूया। जसा तुम्ही मगाशी बारामतीचा उल्लेख केलात की बारामतीमध्ये सुद्धा आता पडसाद उमटायला लागलेत, आपण विचारूया जितेंद्र यांना। जितेंद्र, तुम्ही काय सांगाल? बारामतीत आता पडसाद उमटायला लागलेला उजनीचा पाणी प्रश्न आता आक्रमक होऊ लागलेला आहे। सुवर्ण, आपण आपल्या प्रेक्षकांना सविस्तर सांगूया। विशेष म्हणजे उजनी धरण हे संपूर्ण इंदापूर कार्यक्षेत्रामध्ये येतं। मग असं असताना म्हणजे आपण जे म्हणतो ना, धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी परिस्थिती इंदापूरकरांची आहे। वास्तविक आपल्या सर्वांना सांगायला झालं तर खडकवासला कालव्यातून इंदापूरसाठी साधारणतः 9 टीएमसी पाणी येत होतं, परंतु ही योजना साधारणतः 95 ते 2000 पर्यंत चालली।
त्याच्यानंतर जी पुणे शहराची लोकसंख्या जी आहे ती तिपटीने वाढली, त्यामुळे खडकवासला कालव्यातून जे पाणी येत होतं त्या म्हणजे संसरकट असेल, लाकडी निंबोडी असेल, म्हणजे 36 गावं आणि 22 गावांना त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत होता. मग असं असताना पुणे शहराची लोकसंख्या वाढल्यानंतर ही जी 22 गावे असतील आणि 36 गावे असतील, ह्या जी खडकवासला कालव्यातून पाणी इंदापूरसाठी येत होतं ती बंद करण्यात आलं, त्यामुळे ही गावं वंचित झाली. मग असं असताना मग नंतर आत्ता जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढे हा प्रस्ताव ठेवण्यात आला की एकंदरीत आमचं जे वाट्याचं पाणी आहे ती पुणे शहराला पिण्यासाठी वापरण्यात येत असल्याने आमचं ते बंद झाले. मग आमचे जे वाटण्याचं पाणी पिंपरी चिंचवडच्या पवना धरणातून असेल किंवा मुळा मोठ्या धरणातून असेल, ही सर्व पाणी सांडपाण्याचं पाणी भीमा नदीत येतं आणि मग ही भीमा नदीत येणारं सांडपाणी, वाहून येणारं सांडपाणी आम्ही ती उचलून म्हणजे कुंभारगाव जलाशयातून उचलून आम्ही ही जी संसरकट कालव्यातून 22 गावं आणि 36 गावांना त्यामध्ये देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, परंतु प्रत्यक्षात ही योजना साधारणतः 550 कोटीची होती. झालेल्या अर्थसंकल्पामध्ये 1200 कोटीची तरतूद करण्यात आली. फक्त हा कागदावर निर्णय झालाय, परंतु प्रत्यक्षात पाणी दिलं नाही. परंतु तोपर्यंत सोलापूरकरच्या जे आमदार असतील तिथल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आणि उजनी धरणावर त्यांनी धरणे घेतले आणि म्हणून ही जे निर्णय घेण्यात आला होता 5 TMC इंदापूरकरांना पाणी उचलून द्यायचं होतं कुंभारगाव धरणातून आणि नंतर त्या 22 गाव असतील 36 गाव असेल त्यांना त्याचा फायदा होणार होता. परंतु ही अजून निर्णय अंमलात यायचा आहे, त्याचं सर्वेक्षण व्हायचंय, त्याच्या आताच सोलापूरकरांनी आंदोलन सुरू केलं आणि नंतर हा आदेश रद्द केलाय. त्याच्या पडसाद आता त्याच्यानंतर जे इंदापूरकरचे राष्ट्रवादीचे जे आता सोलापूरचे आमदार आहेत दत्ता भरणे त्यांचे समर्थक असतील, भाजपचे हर्षवर्धन पाटील आहेत त्यांचे समर्थक असतील, यांनी देखील आमच्या हिश्श्याचं पाणी तुम्ही नेताय, म्हणजे आपण जे म्हणतो ना जे संपूर्ण उजनी धरण कार्यक्षेत्र इंदापूर परिसरामध्ये येतं. मग असं असताना आमच्या कार्यक्षेत्रात पाणी असताना आम्ही ती घेऊ शकत नाही, हा इंदापूरकरांचा सवाल आहे. आणि जे सांडपाणी होतं ती आम्ही वापरणार होतो, सांडपाण्याचा वापर आम्ही शेतीसाठी करणार होतो, असा इंदापूरकरांचा सवाल आहे. परंतु त्याआधीच सोलापूरकरच्या आमदारांनी असतील किंवा शेतकरी आंदोलकांनी त्या ठिकाणी आंदोलन करून हा निर्णय स्थगिती दिली आहे. काल त्याचे परिपत्रक आपले जे त्याचं परिपत्रक निघालं म्हणजे लेखी स्वरूपात हा आदेश निघाला आणि त्यामुळे वातावरण आता चिघळायला लागलेले किंवा आक्रमक व्हायला लागलेले असं आपण म्हणूया. आमचे प्रतिनिधी सागर सुद्धा आपल्या सोबत आहेत. सागर, हा सगळा पाणी प्रश्न जो आहे, जसं जितेंद्र सांगतोय की जर इंदापूर कार्यक्षेत्रामध्ये हे धरण असेल, इंदापूरच्या पूर्ण क्षेत्रामध्ये हे धरण असेल, तर इंदापूरलाच त्या धरणाचं पाणी नाही आणि इंदापूरला इतरत्र वेगवेगळ्या माध्यमातून पाणी मागावं लागतंय. हा प्रश्न आता कसा हाताळला जाऊ शकतो? सुवर्णामध्ये एक गोष्ट यामध्ये स्पष्ट करणं गरजेचं आहे की जेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळापासून या इंदापूर धरणाच्या निर्मितीला सुरुवात झाली होती आणि यामध्ये इंदापूरचाही काही भाग आहे, मात्र सोलापूर जिल्ह्यातील माढा असेल, करमाळा असेल, त्याचबरोबर आसपासचा मोहोळचा काही भाग, इकडचे भाग जो आहे या भागातला तो या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गेलेला आहे. मुख्य साठा जो आहे तो या करमाळा आणि माढा या भागांमध्ये असल्यामुळे मुळातच या धरणाची निर्मितीच सोलापूरसाठी झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी इंदापूरकरांना पाणी द्यायचा प्रश्नच येत नाही, असा एक राजकीय या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो. आणि त्याचबरोबरीनं तांत्रिकदृष्ट्या देखील हे धरण मुळातच सोलापूरकरांसाठी बांधलं गेलेलं हे तर त्याच वेळी स्पष्ट झालेलं होतं. मात्र त्यातूनही सुद्धा या ठिकाणी उस्मानाबाद असेल, लातूर असेल यांना या ठिकाणी पाणी दिलं गेलं जात आहे आणि त्यानंतर उर्वरित जे पाणी आहे ते सोलापूरला मिळतंय. पुन्हा त्यात हरित लवादाच्या निर्णयानुसार किंवा नियमानुसार 86% पाणी जे आहे ते या पूर्ण धरणातलं वापरता येतं, कारण त्याच्या अतिरिक्त पाणी जे आहे ते पुढे कर्नाटकामध्ये सोडावं लागतं. अशी एकंदरीत सगळी ही तांत्रिक गोष्टी पण यामध्ये महत्वाच्या आहेत. आणि असं असताना यापूर्वी कधीच इंदापूर असेल किंवा त्या भागातल्या कुणालाच पाण्याची तरतूद नव्हती. मग असं असताना आत्ताच ही तरतूद किंवा आत्ताच हे पाणी का घेतलं जातंय असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. मुळात यामध्ये राजकीय गुंतागुंत जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण त्यामध्ये त्याचं देखील एक विश्लेषण झालं पाहिजे.
नक्की खरं तर हे राजकीय गुंतागुंत जी आहे ती सुद्धा समजून घेण्याची गरज आहे, पण प्रश्न हा सर्वसामान्याच्या पाण्याचा आहे. त्यामुळे इंदापूर असो किंवा इंदापूरला पाणी न देणारे किंवा विरोधात असलेले असो, या सगळ्यांचं नेमकं म्हणणं काय आणि त्यातून काही मध्यम मार्ग काढता येईल का हे बघणं नितांत गरजेचं आहे. सागर आणि जितेंद्र, तुर्तास तरी आभार, आपण ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया अजून काही घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महत्वाची बातमी आहे. संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली बैठक संपलेली आहे. वर्षा या निवासस्थानी ही बैठक होती. मराठा आरक्षणासंदर्भातली ही बैठक होती. अशोक चव्हाण या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. महाधिवक्ता कुंभकोणी सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आणि ही बैठक संपलेली आहे अशी माहिती मिळते आहे. संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली बैठक संपलेली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू होती. साधारणपणे अर्धा पाऊण तास ही बैठक चालली असेल. ही बैठक संपली अशी माहिती मिळते आहे. आता या बैठकीतून काही अपडेट समोर येतात का हे बघायचं, पण 5 वाजता संभाजीराजे पत्रकार परिषद घेणार आहेत असं कळतं आहे. मातोश्रीवरून उद्धव ठाकरे वर्षा या निवासस्थानी आले. अशोक चव्हाण सुद्धा पाठोपाठ आले आणि कुंभकोणी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. संभाजीराजे छत्रपती वर्षा या निवासस्थानी पोहोचल्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर पाहिली आणि ही दृश्य आहेत या बैठकीतली. ही छायाचित्र आहेत या बैठकीतून आलेली, एक्सक्लुझिव्हली आपण बघतोय. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया. उदय, बैठक संपली असं कळतंय, काय सांगाल? सुवर्ण, वर्षा निवासस्थानी सुरू असलेली बैठक संपलेली आहे. जवळपास 45 मिनिटं ही बैठक झालेली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केलेली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने गेले 1.5 वर्षामध्ये काय काय प्रयत्न केले आणि पुढे काय प्रयत्न केले जाणार आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती सांगण्यासाठी स्वतः मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर राज्याचे महाधिवक्ता कुंभकोणी सर हे देखील तिथे उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक जी आहे ती पार पाडलेली आहे. पुढच्या काही मिनिटातच संभाजीराजे छत्रपती हे प्रसिद्धी माध्यमांच्या समोर येऊन प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत की नेमकी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा केलेली आहे, या चर्चेमधून नेमकं काय निष्पन्न झालेलं आहे आणि पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे. थोड्याच वेळात म्हणजे साधारणतः संध्याकाळी 5 वाजता संभाजीराजे छत्रपती हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते मराठा समाजाची पुढची रूपरेखा काय असतील हे जाहीर करणार आहेत. त्यानंतर एकूणच राज्यभरात हा सर्वाधिक मोठ्या संख्येने असणारा मराठा समाजाला काय नेमकी दिशा मिळणार आहे, त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुर्तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि त्या बैठकीनंतर पुढच्या काही वेळातच संभाजीराजे छत्रपती हे नेमकी काय भूमिका मांडतात आता पाहावं लागेल. त्यांच्याकडे सर्व मराठा समाजाचं लक्ष जे आहे ते आता लागलेलं आहे. नक्की, धन्यवाद उदय ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आता आपण बघूया फेडरल बँक प्रस्तुत संजीवनी हा आमचा विशेष कार्यक्रम किंवा विशेष सेगमेंट. संजीवनी अंतर्गत एक सकारात्मक बातमी पुण्यातून बघूया. पुणे महापालिकेच्या उपक्रमाची ही बातमी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्यानं आता पुणे महापालिकेने मोठ्या प्रमाणावर मिळालेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे याचा वापर लायब्ररीच्या स्वरूपात करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. ज्या रुग्णांना घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज भासते अशांकरता काही अटी आणि शर्ती निश्चित करून विनामूल्य वापरण्याकरता ते दिलं जाणार आहे आणि त्यासाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन, रुग्णाची पत्त्यासह पूर्ण माहिती आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरून झाल्यानंतर पुन्हा उत्तम स्थितीत परत करण्यासाठीचं हमीपत्र घेतलं जाणार आहे. नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मिळेल याची खात्री करण्यासाठी मदत करू इच्छितो. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्याकरता फेडरल बँक आणि नेटवर्क 18 एकत्र आलंय आणि संजीवनी ही मोहीम राबवली जाते. संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमाचं आपणही समर्थन करा जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल. यासह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.